CTET सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये एक्झाम होणार आहे. एक्झॅक्ट डेट बद्दल पण आपण चर्चा करूया. नोटिफिकेशन मध्ये काय काय दिलेलं आहे ते पण सांगतो. चेंजेस काय आहेत ते पण सांगतो आणि एक्झॅक्टली सिलेबस सोबत काय क्रायटेरिया असणार आहे, सिलेबस मधले टॉपिक्स कोणकोणते करायचे आहे, पेपरचं पेपर पॅटर्न कसं आहे ते सगळं आपण डिस्कस करणार आहोत. परंतु एक व्हिडिओ सेशन सुरू होण्याच्या पहिले सांगतो की ऑफिशियल नोटिफिकेशन अजून यायचं बाकी आहे. फक्त ओरिजिनल वेबसाईटवर त्यांनी डेट मेन्शन केलेली आहे, पण कशा प्रकारे फॉर्मॅट असणार आहे ते आपण आत्ताच या व्हिडिओमध्ये डिस्कस करून घेऊया, जेणेकरून तुम्ही तयारी करू शकता. जेव्हा ऍक्च्युअली नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला कळेल. बघा, वेगवेगळे बॅचेस आहे आपल्या ऍपमध्ये. एकदा ऍप डाउनलोड करून घ्या. नॉर्मल प्ले स्टोअरवर जा, तिथं स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन म्हणून असं टाईप केलं की लगेच ऍप्लिकेशन येतं. iOS एज वेल एज अँड्रॉइड दोघं याच्यावर चालतो. तिथून तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरियस बॅचेस भेटणार. अनलिमिटेड टाइम वॉच टाइम आहे, 1 इयर व्हॅलिडिटी आहे. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कोर्सेस करता वेगवेगळे बॅचेस तुम्हाला तिथे भेटणार. तर सगळं काही तुम्हाला अवेलेबल असेल. एकदा बॅच घेतलं की तुम्हाला काहीही टेन्शन नाही. सगळं नोट्स, पीडीएफ, क्लास नोट, चॅप्टर वाईज नोट्स सगळं सगळं मी प्रोव्हाइड करणार. ओके. सध्या जीएमसीच्या एक्झाम्स येणार आहेत भरपूर, त्याच्याकरता ही वाली बॅच आहे. किंवा एनटीपीसीची अजूनही फॉर्म चालू आहे, ज्यांनी भरले नसणार ते भरून घ्या. आता ग्रॅज्युएटचे चालू आहे 27 तारखेपासून, म्हणजे 27 ऑक्टोबर पासून अंडर ग्रॅज्युएटचे सुरू होणार आहे. त्याच्याकरता हे फॉर्म भरू शकता. त्याची बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे, बघून घ्या. आणि ग्रुप सी करता जी प्रिलिम होणार आहे त्याच्याकरता पण बॅच चालू आहे, पीवायक्यू बॅच चालू आहे, ती पण तुम्ही घेऊ शकता. बघा, ही ओरिजिनल वेबसाईट आहे. सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट CTET, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या ओरिजिनल वेबसाईटवर होम बटनवर पब्लिक नोटीस मध्ये CTET फेब्रुवारी 2026 ची पब्लिक नोटीस आहे. ती पब्लिक नोटीस आपण पहिल्यांदा बघूया. बघा, पब्लिक नोटीस यांनी इंग्लिश एज वेल एज हिंदी लँग्वेज मध्ये दिलेली आहे. 24 तारीख म्हणजे कालच्याच डेट मध्ये ही नोटिफिकेशन आली होती. तर वाचून दाखवा तुम्ही. एक्झाम तुमची होणार आहे एक्झॅक्टली 8 फेब्रुवारी 2026 ला, संडेला. ऑलवेज म्हणजे आतापर्यंत तर संडेलाच एक्झाम झाली आहे. याचे 2 पेपर असतात, पेपर 1 पेपर 2. काही जण नुसते पेपर 1 ला अप्लाय करतात, काही जण नुसते पेपर 2 ला अप्लाय करतात, काही जण दोन्ही पेपरला अप्लाय करतात. ठीक आहे. तर ते काय असतं, सिलेबस काय नाही ते सगळं सांगू. टोटल 132 सिटीज मध्ये ऑल ओव्हर कंट्री एकच पेपर असणार आहे. ठीक आहे. एकाच दिवशी हे 2 पेपर होतात. 2 पेपरचे टायमिंग सुद्धा काय असणार ते पण सांगतो. कोणकोणत्या लँग्वेज मध्ये होतो ते पण सांगतो. एक्झॅक्टली सिलेबस, लँग्वेज, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक्झामिनेशन फी, सिटीज, डेट्स वगैरे याचं नोटिफिकेशन अजून येणार आहे. उद्या परवापर्यंत येऊन जाईल. आलं की मी तुम्हाला अपडेट करतो. ठीक आहे. तर हेच सेम हिंदीमध्ये आहे. 8 फेब्रुवारी 2026 इथं बघा लिहिलेलं आहे, रविवार ब्रॅकेटमध्ये. पेपर 1 पेपर 2 दोन्ही होणार आहे. ठीक आहे. 132 शहर आणि हे 24 ऑक्टोबरला आलेली आहे. एक्झॅक्टली तुम्हाला दाखवतो. शिफ्ट 1 होत असते 9:30 ते 12 आणि त्यानंतर 2.5 तासाचा पेपर असतो. आणि शिफ्ट 2 होत असते 2 ते 4:30. दोघंही 2.5 तासाचे पेपर्स असतात. दोघांमध्ये 2 तासाचा गॅप असतो. ठीक आहे. एकाच दिवशी होतात सगळ्यांना, ऑल ओव्हर इंडिया एकच पेपर असतो. लँग्वेज आपली असणार आहे की नाही ते सांगतो पहिल्यांदा. तर बघून घ्या, तुम्हाला इथं दिसेल की सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE ऑर्गनाइज करते याला. पेपर 1 आहे, पेपर 2 आहे. 8 फेब्रुवारीला दोन्ही होणार आहे. दोघंही 2.5 तासाचे आहे. पेपर 1 मध्ये हे 5 विषय, पेपर 2 मध्ये हे विषय. आता इकडं मॅथमॅटिक्स वाले आणि इकडं सोशल, म्हणजे पेपर 1 सगळ्यांना सेमच आहे. आणि एक तर या मॅथमॅटिक्स आणि सायन्स हा एक निवडू शकतात, किंवा सोशल स्टडीज, सोशल सायन्स, हिस्ट्री, आर्ट्स वाले, जिओग्राफी वाले हा वाला निवडू शकतात. जास्त करून हा वाला सायन्स आणि इंजिनिअरिंग वाले निवडतात. तर मी सांगतो पुढच्या पेजवर काय. टोटल हा पेपर इंग्लिश एज वेल एज हिंदी एज वेल एज इतर 18 लँग्वेजेस मध्ये येतो. ठीक आहे. कळालं. तर आपण मराठीत हा पेपर देऊ शकतो का? यस, देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. 150 मार्काचा टोटल पेपर असतो. ओके. किती क्वेश्चन असतात, काय असतात, मी तुम्हाला बायफर्गेशन सांगतो. ऑब्जेक्टिव्ह असतं, OMR बेस असतो. 1 मार्काला 1 प्रश्न असतो, तर ऑफकोर्स 150 प्रश्न 150 मार्काला. नेगेटिव्ह मार्किंग पेपर 1 मध्ये पण नसते आणि पेपर 2 मध्ये पण नसते.
त्यामुळे एकदम बिंदास राहा, सगळेचे सगळे तुम्हाला टिक करायचे आहे. क्वालिफिकेशन म्हणजे क्वालिफाय किती मार्काला होतो ते पण सांगतो. तर बघूया. बघा पहिल्या पेपरमध्ये हे जे 5 विषय आहे त्याच्यापैकी सगळे 30-30 मार्काला आहे. तर 30-30 क्वेश्चनच तुम्हाला भेटणार. तर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी, लँग्वेज 1, लँग्वेज 2 याच्यामधून कोणती निवडायची आहे हे तुम्हाला ऑप्शन आहे. मॅथमॅटिक्स सर्वांना सेम, एन्व्हायरमेंटल स्टडीज सर्वांना सेम. असे 150 प्रश्न 150 मार्क 2.5 तास. मॅटर क्लोज. आता हा पेपर 2 आहे. बघा खाली दिसतोय पेपर 2. या सायन्स आणि मॅथ्स पैकी हा एक निवडा किंवा हा एक निवडा. दोघंही 60-60 मार्काचेच आहे. ठीक आहे. तर हे बाकीचे तर हे कॉमन असणार सगळ्यांना पेपर 2 मध्ये. सेम आपण 150 इकडं 2.5 इथं लिहिलंय मी क्लिअर कट की नो नेगेटिव्ह मार्किंग. पेपर 1 असो पेपर 2 असो काही संबंध नाही. आता यांचं एक्झॅक्ट सिलेबस काय आहे ते बघूया. बघा जी अनरिझर्व कॅटेगरी आहे म्हणजे ओपन वगैरे यांना 90 मार्क मिनिमम आहे. 150 पैकी 150 पैकी 90 मार्क म्हणजे किती होतात बघा. 15 5 15 75 15 90 म्हणजे 60%. तर 60% क्वालिफिकेशन आहे आणि जे बाकीचे आहे त्यांना 82 मार्क्स आहे. ठीक आहे. जे बाकी 150 पैकी आहे ते टोटल पैकी तुम्हाला विचारले. ओके. हा तर त्यांना 54 म्हणजे 54.66 होतात. तर ते 55% पकडूया म्हणजे 5% तुम्हाला असं थोडं रिलॅक्सेशन आहे. बाकी या व्यतिरिक्त काहीही रिलॅक्सेशन नाही. एज वाईजची तर लिमिट नसते याच्यात, कधी कधी देऊ शकतात तुम्ही. तर त्यामुळे एजचं तर काही क्रायटेरिया येत नाही. ठीक आहे. आता इंग्लिश लँग्वेज आहे बाकी आहे पण मराठीमध्ये पण देऊ शकतो बघा. कोड नंबर आहे मराठीचा 11. तर तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये पेपर द्यायचा आहे तो फॉर्म भरतानाच निवडावा लागतो. तर हा 11 नंबरचा कोड लक्षात ठेवा. म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला तसं सेंटर आणि त्या हॉलमध्ये सेम टू सेम लँग्वेज वाले मुलं भेटतील. ओके. हा. आता क्रायटेरिया काय तर पेपर 1 कोणी द्यायचा, पेपर 2 कोणी द्यायचा, दोघं कोणी द्यायचं. हे वेगवेगळे क्रायटेरिया बघा. पहिली ते 5वी प्रायमरी टीचर जर तुम्हाला बनायचं असेल तर त्याच्याकरता यापैकी एक क्रायटेरिया तुम्हाला पाहिजे. या 5 पैकी एक जरी असलं की तुम्ही पेपर 1 ला अप्लाय होऊ शकता. जसं ग्रॅज्युएशन मध्ये मला सर 50% मार्क आहे आणि यासोबत मी बीएड केले नॉर्मली. मग त्याच्यात किती टक्के भेटले याचा काही संबंध नाही. तर मग मी पेपर 1 देऊ शकतो. किंवा सिनियर सेकंडरी म्हणजे 12वी लेवलमध्ये मला 50% मार्क आहे आणि त्यानंतर मी अपियर केलंय हे डीएड बीएड करता आणि सेकंड इयर मध्ये आहे अजून त्याचा पेपर द्यायचा आहे म्हणजे अपियरिंग स्टेज मध्ये आहे तरी तुम्ही देऊ शकता हे अपियरिंग स्टेज वाले. ठीक आहे. असं किंवा बीईडी म्हणजे बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन मध्ये आहे आणि फायनल इयर याचं 4 वर्षाचं असतं ना. फायनल इयर मध्ये जरी असला तरी तुम्ही याला देऊ शकता. असंच डिप्लोमा असे वेगवेगळे क्रायटेरिया. हे पेपर 1 चा इंग्लिशमध्ये आहे. सेम टू सेम हे मराठीमध्ये आहे. काहीही फरक नाही मराठीमध्ये आहे. ओके. असंच पेपर 2 चा हा क्रायटेरिया आहे. या 5 पैकी कोणताही एक क्रायटेरिया तुम्ही फुलफिल केला की तुमचं झालं. त्यानंतर हे सेम मराठीमध्ये आहे. हे पेपर 2 कोणाला देऊ शकतो ज्यांना 6वी ते 8वी पर्यंतच शिक्षक बनायचंय. पेपर 1 पहिली ते 5वी करता असतं. याच्यावर वेगळा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑलरेडी तुम्ही तो बघा. ठीक आहे. आता या पुढच्या याच्यावर आता यांचं पेपर 1 मधला जो टोटल 150 पैकी 30 मार्काचा जो स्लॉट आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी सिलेबस त्याचा मधला हा सिलेबस आहे एक्झॅक्टली डिक्टो. तर हा जो 30 क्वेश्चन जे येणार आहे ना त्याच्यापैकी 15 क्वेश्चन या टॉपिकवर येणार आणि याचा जो बी पार्ट आहे त्याच्यावर 5 क्वेश्चन हे येणार आणि उरलेले 10 क्वेश्चन ते 10 आणि 5 15 आणि हे पहिलेवाले 15 असे टोटल 30चं बायफर्गेशन. आणि हे 30 कशाचं आहे 150 पैकी पेपर 1 मधून 150 पैकी 30चं बायफर्गेशन आहे. 30 मधून हा 15 हे 5 आणि हे 10 असं बायफर्गेशन दिलं. तर हे मी आता थोडं पुढे जातो. तुम्ही इथं पॉज करून लिहू शकतात बघू शकतात. ठीक आहे. हा पेपर 1 चा सिलेबस आहे. लँग्वेज 1 चा सिलेबस आहे. हा 30 क्वेश्चन 30 मार्क येणार. पहिला तुमचा 15 क्वेश्चन त्याच्यामध्ये अनसीन पॅसेज येणार 2 पॅसेज येणार बाकीचं हे क्रायटेरिया येणार आणि बाकीचं लँग्वेज वर क्वेश्चन हे 15 येणार. त्यानंतर पेपर 2 म्हणजे लँग्वेज 2 चा पेपर आहे त्याच्यामध्ये पण 2 पॅसेज येणार. ठीक आहे. 15 क्वेश्चन आणि 15 क्वेश्चन असे टोटल माझे आतापर्यंत 90 मार्क झाले. आता नेक्स्ट 30चा जो स्लॉट आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स येणार हा सर्वांना सेम आहे
15 क्वेश्चन हे वाले आणि हे पेडॉलॉजिकल. तर यावर आपली ऑलरेडी बॅच आहे, तुम्ही ती मला व्हॉट्सअप करून विचारू शकतात. व्हॉट्सअप नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे किंवा इथे लिहून देतो 9158029555. ओके. आणि जो शेवटचा आहे 30 मार्काचा एन्व्हायरमेंटल स्टडीज, हा पण सगळ्यांना सेम आहे. तर 15 क्वेश्चन यावर आणि हे पेडॉलॉजिकवर 15 क्वेश्चन. आता हे सगळं इंग्लिश मध्ये मी सिलेबस दिला, याचा मराठी सिलेबस पण आहे, पण तो मी ऍप मध्ये दिलेला आहे. मी सांगतो पुढे जाऊन कसं करायचं. आता पुढे चला बघा. तुम्हाला असं वाटेल की सर याचे क्वेश्चन पेपर पण तर द्या आम्हाला मागच्या वर्षीचे. तर सगळे ओरिजिनल क्वेश्चन पेपर प्लस सिलेबस मराठीमधून सगळं काही मी डेटा तुम्हाला दिलेला आहे. फक्त तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचंय, गुगल स्टोअरवर, तिथं स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन असं सर्च करायचंय. यावाल्या लोगोचं तुम्हाला ऍप भेटेल. तर त्या ऍप मध्ये जायचं, तिथं फ्री मटेरियल सेक्शन किंवा फ्री कंटेंट म्हणून एक ऑप्शन आहे बघा, फ्री कंटेंट. त्याच्यामध्ये सीटीईटी नावाचा एक वेगळा फोल्डर आहे. त्या फोल्डर मध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि याच्या मी नोट्स पण दिलेले आहेत. पेडॉलॉजीच्या नोट्स किंवा मॅथमॅटिक्सच्या नोट्स किंवा हिस्ट्री जिओग्राफीच्या नोट्स, या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट आहे, फ्री. त्या मी इंग्लिश ऍज वेल ॲज हिंदी दोन्ही लँग्वेज मध्ये अपलोड केलेले आहे. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पेपर पण दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. तर सगळं तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता, काही गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर आता पेपर 2 बघूया. पेपर 2 मध्ये पण सेम लँग्वेज 1 चा पेपर, मग लँग्वेज 2 चा पेपर, सेम इकडे 2 पॅसेज वगैरे वगैरे बाकीचं सगळं हे येणार. त्यानंतर लँग्वेज 2 चा सेम 30 क्वेश्चनचा सेम इकडे तेच आहे. त्यानंतर इथं हा जो सर्वांना कॉमन असतो 15 क्वेश्चन चाइल्ड डेव्हलपमेंटवर आधारित एवढे टॉपिक्स तुम्हाला करावे लागणार आहे. आता या टॉपिक्स वर आधारित एक्झॅक्टली नोट्स तर तुम्ही दिलेले आहे, पण जर आम्हाला पुस्तक घ्यायचे तर पुस्तकाबद्दल पण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. किंवा तुम्ही सीटीईटी 2026 म्हणून आता थोडं थांबा, नवीन पुस्तक घेऊन द्या. आता जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये तुम्हाला जुने म्हणजे 2024 पर्यंतचं पुस्तक भेटेल. असं काही एवढं खासा फरक नसतो. तुम्ही आता इथून 4 महिने आहे तुमच्याकडं, तर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करू शकता. तर हे ते झाले 15, त्याच्यानंतर हे 5 आणि हे 10, असे टोटल 30. त्यानंतर आता हा मॅथमॅटिक्स आहे. जर तुम्ही मॅथमॅटिक्स घेतलं तर हे मॅथमॅटिक्स वाला आणि याच्या सोबत सायन्स वाला हा 30. तर टोटल हे 60 झाले. एक तर हा विषय एक घ्या, नाही तर हे मॅथमॅटिक्स सायन्स काहीच घेऊ नका. आर्ट्स वाल्यासारखं हे वाला घ्या. याच्यामध्ये 60 क्वेश्चन, याच्यामध्ये हिस्ट्रीवर काही, जिओग्राफीवर काही, सोशल पॉलिटिकल लाईफवर काही, प्रत्येकाचं मी इथं टॉपिक वाईज बायफर्गेशन करून दिलेलं आहे. आता हे फिक्स नाहीये की हिस्ट्रीचे, जिओग्राफीचे, सोशल आणि पॉलिटिकल लाईफचे. आणि अजून एक आहे टॉपिक पुढच्या पेजवर दिला, हा वाला, याचे पेडॉलॉजिकल इश्यू. तर या चारीपैकी किती कशावर येणार हे फिक्स नाहीये, ते दरवर्षी चेंज होत जातं. ठीक आहे. असं तर मी परत परत सांगतोय, आता फक्त तारीख त्यांनी मेन्शन केलेली आहे, 8 फेब्रुवारीला एक्झाम आहे. इथून 4 महिने आहे तुमच्याकडं. बिंदास राहा. मॅथमॅटिक्स तुम्हाला स्कोर मिळवून देणार आहे 30. तिथंच तुमचं क्रायटेरिया फुलफिल होतो. 90 पैकी 30 तिथंच भेटून जातात. बाकीचं थोडंफार केलं तरी चालतं. याला काही असं सेक्शनल कट ऑफ नसतो की प्रत्येक सेक्शन मध्ये एवढे मार्क घ्यायलाच पाहिजे. ओव्हरऑल तुम्हाला 150 पैकी एवढे 90 भेटले पाहिजे. 90 तर तुम्हाला पाहिजेच पाहिजे क्वालिफाय करण्याकरता. कोण कोण करू शकतं, काय क्वालिफिकेशन आहे, मराठीत पेपर होतो का नाही, त्याचं बायफर्गेशन काय आहे, टॉपिक वाईज काय आहे, सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. वेगवेगळ्या तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. एवढ्या बॅचेस आहे. आत्ता फॉर्म भरणं चालू आहे यांचे दोघांचे. भरून टाका, मॅटर सॉल्व्ह करा. भेटूया. अजून काही डाऊट असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.